पाखराच्या घरट्याला पाहून मनी विचार हा येई की माणसाचं जगणंही काही फार वेगळं नाही. घरटं बांधायला जशी शिंपी वेचते ग पात, तसं माणसाचं आयुष्यही फक्त वेचण्यात जातं. कधी वस्तू, कधी ज्ञान, कधी पैका, कधी मान, कधी पत्र, कधी माणसं आणि त्यांच्यासोबत असण्याचा भास. कधी पुण्य, कधी लाभ, कधी एखादी शाबासकीची थाप, या साऱ्यांची 100 तो गाठोडी बांधतो आणि असंच वेचत पुढे चालत राहतो. समद वेचता वेचता लागत वेचण्याचं व्यसन, कितीही वेचत राहिलं तरी भरत नाही मन. काळ पुढे वाहत राहण्याचं करतो त्याचं काम, काही बोचके मागेच राहतात त्यांचं राहत नाही भान. अरे अरे जरा थांब रे माणसा, जरा विश्रांती तरी घे, मागे सुटलेल्या बोचक्याला सोबत तरी ने. आता थांबलो तर पुढचं वेचायचं राहील आणि जितकं साठवलंय सारं संपून जाईल. असं म्हणत माणूस पुढे चालतच राहतो आणि शेवटी जीवनाच्या त्या टप्प्यावर येतो जेव्हा गाठोडं खोलायला हात पुढे तो करतो, तोवर वैकुंठाच्या मालकाचा सांगावा ग येतो. मग काय, जमिनीवरच राहून जातं जन्मभराचं साठवलेलं. जीव त्याच्या हाकेला ओ देतो आणि गाठोडं तसंच राहतं.